नमस्कार मंडळी, माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी करते साबुदाणा खिचडी। अगदी सोपी आहे आणि मस्त टेस्टी लागते। तर एवढं साहित्य लागणार आहे। जिरा आहे, उकडलेले बटाटे, उकडलेले एक बटाटा घेतला आणि माझ्यापुरती आहे त्याच्यामुळे एकच घेतला आहे। आणि हे भिजवून ठेवलेले 6 तास आधी साबुदाणे मस्त भिजलेत। आणि इथे आहे हिरवी मिरची। हा असा दाण्याचा कूट करून ठेवलेला असतो फ्रीजमध्ये, तर तो आता मी ओबडधोबड वाटून घेतलेला असतो, तो आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। तर यामध्ये आपण दाण्याचा कूट घालूया आणि छान असं याला मिक्स करून घेऊया। आज अंगारिक संकष्टी चतुर्थी आहे, त्याच्यासाठी मी आज साबुदाण्याची खिचडी करते माझ्यासाठी। याच्यामध्ये घातलं आहे तेल। कढई जास्त तापली होती म्हणून मी गॅस बंद केला होता। तर आता यामध्ये घालूया जिरं, मिरची घालायची। मिरची छान फ्राय झाली की त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे उकडलेला बटाटा। उकडलेला बटाटा आपण याच्यामध्ये आताच घालायचा या स्टेजला, त्याच्यामुळे त्याला छान असा मिरचीचा आणि जिऱ्याचा स्वाद लागतो। हलकंसं परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचं आहे साबुदाणा। आणि ओके, आता हे आपलं झालेलं आहे। मस्त असा सुगंध येतो। मिक्स करून घेऊया छान। यामध्ये घालूया मीठ आणि थोडीशी साखर। आता याच्यावर आपण हे 2-3 मिनिटं झाकण ठेवूया। हे सगळं साखरेचा डब्बा वगैरे आपण पुन्हा ठेवूया। ही सगळी आता भांडी जोपर्यंत 2 मिनिटं होते तोपर्यंत आपण घासून टाकूया। 3-4 मिनिटं झाली आहेत। खिचडी अशी मस्तपैकी शिजली आहे आणि अशी मोकळी सुद्धा झाली आहे। तर चला मी आता खायला घेते, तुम्ही सुद्धा या। खूप मस्त असा सुगंध येतोय। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा खिचडी करून बघा, खूप छान होते। अशी गरमागरम खिचडी खा। तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।